हॅलो फ्रेंड्स, मी आहे तन्मय. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आमची आईची सत्यनारायण महापूजा. तर आता पूजेला सुरुवात झालेली आहे. पूजेसाठी अगदी सकाळपासून सगळ्यांच्या घरी गडबड सुरू असते, जसं की आपल्या घरीच पूजा आहे. पूजेसाठी डेकोरेशन देखील अगदी छान करण्यात आलं होतं. आणि मग आता संध्याकाळी 4 वाजता ड्रॉइंग कॉम्पिटिशन सुरू झाली. लहान गट आणि मोठा गट दोन्ही गट होते. भरपूर मुलांनी भाग घेतला होता. विषय खूप कठीण असले ना तरी पण सगळ्यांनी एकदम चित्र छान काढली. आणि मग लहान गटाने कलरिंग देखील खूप छान केलं. प्रत्येकाला अगदी छान प्राईज मिळाली. आता ही रात्रीची महाआरती सुरू झालेली आहे. भरपूर जण आली होती आरतीसाठी आणि प्रत्येकाच्या घरी खूप पाहुणे आले होते पूजेसाठी. त्याच्यामुळे अख्खी चाळ अशी भरली होती. एकदम छान प्रसन्न वातावरण झालं होतं. सगळीकडे नुसतं गजबजाट झाला होता. आणि मग आरतीनंतर तिथे लहान मुलांच्या स्पर्धा सुरू झाल्या. बुक बॅलन्सिंग, बालदीत चेंडू टाकणे, बटाटा शर्यत, हत्तीला शेपूट करण्याच्या भरपूर सगळ्या स्पर्धा होत्या. आता इथे जी स्पर्धा सुरू आहे ना ती आहे हत्तीला शेपूट काढणे. ही महिलांसाठीची स्पर्धा आहे. तर या स्पर्धेला खूप महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. तर ही आणि अजून एक नवीन स्पर्धा आहे पीठ पैसा. ह्याच्यामध्ये काय असतं की पिठामध्ये पैसे ठेवलेले असतात, ते आपल्याला तोंडाने बाहेर काढायचे आहेत. आणि ही स्पर्धा टायमरवरची होती. ह्याच्यामध्ये देखील सगळ्यांनी खूप मस्तपैकी असा भाग घेतला. खूप सगळ्यांनी स्वतः लहान मुलांनी एन्जॉय केलं. हात न वापरता तोंडाने पिठातून पैसा बाहेर काढायचा असतो. आणि मग त्याच्यानंतर सगळ्या लहान मुलांना असे भरपूर सगळे असे फोटोज वगैरे काढले. खरं म्हणजे छोट्या मुलांनी हा स्पर्धा खूप एन्जॉय केला. आणि हा आहे बक्षीस समारंभाचा कार्यक्रम. चित्रकला स्पर्धा, लहान मुलांच्या स्पर्धा वेगवेगळ्या व महिलांच्या स्पर्धा, जे विजेते होते त्या सगळ्यांना बक्षिसं भेटली. चाळीतील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते बक्षिसं देण्यात आली. आणि मग चित्रकला स्पर्धेचे विजेत्यांची ड्रॉइंग तुम्ही पाहू शकता. आणि मग त्यानंतर डान्सला सुरुवात झाली. भरपूर लहान मुलांनी, मोठ्या मुलांनी, सगळ्यांनी एकदम मस्तपैकी असे डान्स केले. आणि मग त्याच्यामुळे सर्वांचं छान मनोरंजन झालं. जर तुम्ही चाळीमध्ये बालपणी राहिला असाल की तुम्ही आता चाळीमध्ये राहत असाल तर तुम्हाला अशी पूजेची मजा नक्की अनुभवायला मिळाली असेल. तुम्ही काहीही म्हणा, पण चाळीतली मजा असते ना ती फ्लॅटमध्ये किंवा टॉवरमध्ये अनुभवायला अजिबात मिळत नाही. चाळीत जो एकोपा असतो आणि एकमेकांना मदत करण्याची जी वृत्ती असते ती तुम्हाला कुठेही दिसणार नाही. तर डान्स नंतर उसळपावचा कार्यक्रम होता. त्यानंतर हौजीचा कार्यक्रम होता. आणि हौजी झाल्यावरती आमच्या या चाळीच्या महापूजेची सांगता झाली. तेव्हा किमान 3-3:30 वाजले असतील. तर याप्रमाणे आम्ही हा कार्यक्रम पूजेचा खूप जास्त एन्जॉय केला. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.